नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण आज देणार आहोत आणि 26 मार्च आहे 10व्या हप्त्याचं. नक्की हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे? लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आपल्याकडे आज आलेली आहे. पाडवा स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे. पाडव्यानिमित्त बरेच गिफ्ट तुम्हाला भेटणार आहेत. रेशन कार्डवरती तुम्हाला साडी वाटप होणार आहे का? ती सुद्धा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. आणि 10व्या हप्त्याचं नक्की वाटप महिलांना कधी होणार आहे? महिलांसाठी आनंदाच्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत. 10व्या हप्त्याचं 26 तारीख आहे. महिना अखेर आलेला आहे आणि 10वा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही. 8वा आणि 9वा सोबत दिलेला होता, परंतु 10वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे आणि 10व्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे का? त्याविषयी सविस्तर डिटेल माहिती आणि महिलांना नवनवीन अपडेट आणि नवनवीन गिफ्ट जे आलेले आहेत त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. लाडक्या बहिणींना महत्त्वाची अपडेट आलेली आहे. रेशन कार्डवरती KYC केली तरच तुम्हाला ही अपडेट महत्त्वाची ठरणार आहे. तुम्ही पाडव्यानिमित्त तुम्हाला रेशन कार्डवरती साडी वाटप होणार आहे. एक साडी तुम्हाला येणार आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला ही साडी वाटप होणार आहे, परंतु त्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तर सध्या KYC ही सर्व महिलांना अनिवार्य आहे. KYC जर केली तरच तुम्हाला ही साडी वाटप भेटणार आहे. साडी तुमच्या रेशन कार्डवरती आनंदाचा शिधा आणि तुम्हाला साडी आनंदाचा शिधा तर तुम्हाला येणारच आहे आणि साडी 100% येणार आहे, कारण तशी अपडेट आलेली आहे आणि सर्वत्र ही साडी वाटप महाराष्ट्रात होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ भेटणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला KYC रेशन कार्डची KYC करणं जरुरी आहे, कारण KYC नाही केली तर मात्र तुम्ही यापासून वंचित राहू शकता. महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि पुढे लाडक्या बहिणींसाठी 10व्या हप्त्याचं वाटप कधी होणार आहे आणि तुम्हाला 2100 रुपयांची घोषणा ही कधी होणार आहे? ह्या सर्व अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत. पहिली अपडेट तर आपण जाणूनच घेतलेली आहे. पाडव्यानिमित्त महिलांना साडी वाटप होणार आहे. साडी वाटप आणि आनंदाचा शिधा सोबत देणार आहेत. प्रत्येक वर्षी ही योजना 5 वर्षे इथून पुढे लागू राहणार आहे आणि रेशन कार्डवरती तुम्हाला हे भेटणार आहे. रेशन कार्ड तुम्हाला ज्यावेळेस माल येणार आहे त्यावेळेस तुम्हाला ही सर्व माहिती आपण पोहोचवणार आहोत. पाडव्यानिमित्त तुम्हाला 100% भेटणार आहे, परंतु 2100 रुपयांची जी घोषणा झालेली आहे जाहीरनाम्यात, शासनानं जे प्रसिद्ध केलं होतं की आम्ही 2100 रुपये लाडक्या बहिणींना देणार, परंतु ते कधी वाटप होणार आणि कधीपासून महिलांना 2100 रुपये त्याविषयी सविस्तर अपडेट आपण पाहणारच आहोत. परंतु हे 2 जे सण आलेले आहेत ते तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. 2 सण कोणते? तर गुढीपाडवा आणि रामनवमी. या 2 सणानिमित्त महिलांना हे पैसे वाटप होणार आहे, परंतु कोणत्या महिलांना होणार आणि कोणत्या महिला यापासून सुद्धा वंचित राहणार? कारण बऱ्याच महिला या वगळल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच महिलांना हे वाटप आणि साडीसुद्धा भेटणार नाही आहे, कारण लाडकी बहीण योजनेतून बऱ्याच महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांनासुद्धा महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत. त्यांना पात्रता मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे ती सुद्धा अपडेट आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर निघल्या असतील त्यांनासुद्धा या योजनेचा परत लाभ कसा घेता येईल त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत. हे 2 सण तर तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणारच आहेत, परंतु 2100 रुपयांची जी घोषणा आहे ना ती सुद्धा लवकरच होत आहे. 1 वर्ष पूर्ण होत आहे. या योजनेला जूनमध्ये 1 वर्ष पूर्ण होणार आहे. जुलैपासून तुम्हाला हे हप्ते पडलेले होते. जूनमध्ये यावर्षी जून संपल्यानंतर हे तुम्हाला 2100 रुपयांची घोषणा करणार आहे. शासन लाडकी बहीण योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त ही घोषणा भेटणार आहेत आणि तिथून पुढे 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी तर आहेच, कारण 2100 रुपयांचं वाटप लवकरच सुरू होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावर भाष्य केलेलं आहे की त्याविषयी कार्यवाही आमची चालू आहे, त्यावरती काम चालू आहे. त्यामुळे लवकरच महिलांसाठी आनंदाची बातमी येणार आहे आणि गुढीपाडवा महिलांसाठी महत्त्वाचा ठरणार, कारण एक साडी फ्री प्लस तुम्हाला 1500 रुपयांचं वाटप. ते कोणत्या टप्प्यात कोणत्या महिलांना? कारण 2 सण आहेत. 2 सणानिमित्त कोणत्या टप्प्यात कोणत्या महिलांना पैसे पडणार? गुढीपाडवा कोणासाठी चांगला असणार आणि रामनवमी कोणासाठी? त्याविषयी आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिलं आहे 30 मार्च, कारण त्या दिवशी आहे गुढीपाडवा. गुढीपाडवीनिमित्त तुम्हाला पैसे वाटप होणार आहे. पहिल्या किती जिल्हे असणार आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आणि दुसरं आहे 6 एप्रिल, त्या दिवशी आहे रामनवमी. रामनवमी निमित्त, कारण 8वा आणि 9वा जसा हप्ता तुम्हाला एकत्र दिला होता महिला दिनाच्या निमित्ताने, हे 2 हप्ते सोबत देण्याचं शासनाने ठरवलेलं होतं आणि ते दिलेसुद्धा. त्यामुळे
30 एप्रिल आणि 30 मार्च आणि 6 एप्रिल हे 2 तारखासुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि सणानिमित्त महिलांना 10वा हप्ता वाटप होणार का, यावरती प्रश्नचिन्ह मात्र आहे. कारण इथून मागे सुद्धा रंगपंचमीनिमित्त जी घोषणा होणार होती ती सुद्धा झालेली नाही. आणि सणानिमित्त महिलांना पाडव्यानिमित्त हे पैसे भेटणार का. 8वा आणि 9वा हप्ता जर आला असेल तर मात्र काळजी करण्याची गरज नाही, त्यांना 10वा हप्ता हा येणार आहे. परंतु ज्यांना 8वा आणि 9वाच आलेला नसेल त्यांना मात्र लाडकी बहीण योजनेतून वगळलं गेलं का, त्यांच्यासाठी हे 10व्या हप्त्याचं वाटप नाही का. जर नसेल तरीसुद्धा आपण त्यांना हे मिळवून देणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला जे 2 डॉक्युमेंट सांगितलेले आहेत इथून मागेसुद्धा, ते 1-2.5 लाखाच्या आतील उत्पन्न आणि दुसरं आहे KYC. कशाची, तर कुपनची KYC. हे 2 अटी जर तुम्ही पात्र केल्या आणि 2 डॉक्युमेंट काढून ठेवले तर मात्र इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जेव्हा नवीन फॉर्म भरता येणार आहेत त्यावेळेस तुम्हाला ही अपडेट आपण देणार आहोत. आणि 1500 रुपये वाटप तुम्हाला लवकरच होत आहे, ते होत बी आहे. मागील हप्ते सर्व 1500 रुपयांनी आलेले आहेत. 2100 रुपयांची घोषणा जून नंतर होणार आहे. आणि 25,000 रुपयांचं अनुदानाचं काय, 25,000 रुपये लाडक्या बहिणींना भेटणार. परंतु जर SBIचं लाडकी बहीण योजनेचं अकाउंट असेल तरच ही अनुदान तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी सुद्धा डॉक्युमेंट गरजेचे आहेत, ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये देणार आहोत. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आजपासून 10व्या हप्त्याचं वाटप होणार का, आणि होणार आहे तर कोणत्या जिल्ह्यात आणि किती जिल्हे असणार आहेत पहिल्या टप्प्यात, दुसरा टप्पा रामनवमीनिमित्त आणि पहिला टप्पा हा गुढीपाडव्यानिमित्त. त्यामुळे कोणत्या महिलांना कधी पैसे, ब्रेकिंग न्यूज आपण पुढे देणारच आहोत. आणि प्रत्येक वर्षी जून महिन्यात तुम्हाला KYC मात्र जरुरी केलेली आहे. शासनानं हे फिक्स तुम्हाला केलेलं आहे की तुम्हाला प्रत्येक वर्षी जून महिन्यात KYC, जसं की नमो शेतकरी योजना, PM किसान असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला KYC करावी लागते. तशीच लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला KYC करावी लागणार आहे. आणि प्रत्येक वर्षी जून महिन्यात ही तुम्हाला KYC केली तरच रेग्युलर हप्ते पुढे पडत राहतील, अन्यथा तुम्हाला यातून वगळलं जाऊ शकतं. आणि 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर काढून तुम्ही ठेवलं नाही तर मात्र लाडकी बहीण योजनेतून तुम्ही जर वगळला गेला असाल तर मात्र कायमस्वरूपी वगळल्या गेल्या. 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न काढा. ज्यावेळेस वेबसाईट लॉन्च होणार त्यावेळेस मात्र हे डॉक्युमेंट परत अपलोड करायचे, रिअप्लाय करायचं, तुम्हाला परत लाभ भेटत राहील. परंतु जर तुम्ही डॉक्युमेंट काढले नाहीत, रिअप्लाय केलं नाही तर मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही आहे. आणि वेबसाईट कधी चालू होणार आहे, तर वेबसाईट ही लवकरच चालू होणार आहे. कारण शासनाला जर योजना चालू ठेवायची असेल तर नवीन अर्जसुद्धा करता येणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला KYC सुद्धा करता येणं गरजेचं आहे. नवीन अर्ज करता येणं महत्त्वाचं आहे, KYC करणं महत्त्वाचं आहे. तर जर KYC करायची असेल तर वेबसाईट तर चालू करावीच लागणार आहे. आणि जर वेबसाईट आली तर तुम्हाला रिअप्लायसुद्धा ऑप्शन येणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, लवकरच वेबसाईट लॉन्च होत आहे. आणि महिलांना नवीन अर्जसुद्धा करता येणार आहेत. कोणत्या महिला कशामुळे वगळल्या गेल्या, पहिलं होतं 4चाकी गाडी, त्यातून सुद्धा बऱ्याच महिला वगळल्या गेल्या. दुसरं होतं इन्कम टॅक्स, बऱ्याच महिला इन्कम टॅक्स भरत होत्या, त्यांनासुद्धा लाभ भेटला. बऱ्याच महिलांना 10,000 असेल, 7,000 असेल, 3,000, कोणाला किती पैसे भेटले, किती हप्ते आले त्यावर काही डिपेंड नाही. परंतु इथून पुढे त्यांना जर वगळलं गेलं असेल तर लाभ भेटणार नाही आहे. 2.5 लाखाची जी अट होती त्यामुळे सुद्धा बऱ्याच महिला वगळल्या गेल्या. नोकरीची अट असेल आणि इतर योजनेची अट असेल, या सर्व अटींमुळे लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरण्यात आलेल्या आहेत. 52 लाख महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. आणि 500 रुपयेच काही महिलांना पडत आहेत. त्यांचं कारण आहे इतर योजनेचा जर 1000 रुपयांचा लाभ तुम्हाला भेटत असेल तर या फक्त योजनेतून 500 रुपये तुम्हाला क्रेडिट केले जाणार आहेत. त्यामुळे 500 रुपये ज्यांना पडत आहेत त्यांच्या मनातील शंका निघलीच असेल. एप्रिल हप्त्यासाठी 2 कागदपत्र आपण सांगितले, 4 नियम सांगितले. कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत, जे 4 नियम पाळणार नाहीत आणि 2 डॉक्युमेंट जमा करणार नाहीत त्यांना मात्र अपात्र केलं जाणार आहे. राहिलेले हप्ते केव्हा भेटणार, राहिलेले हप्तेसुद्धा तुम्हाला भेटणार आहेत. परंतु त्यासाठी आपण सांगितलेले डॉक्युमेंट जमा करणं गरजेचं आहे. 25,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला आपण अटी सांगितलेल्याच आहेत, मागेच आपण त्यावर चर्चा केली. रेशन कार्ड KYC ही जरुरी आहे तरच हप्ता भेटणार आहे, अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता. आणि KYC जर नाही केली तर साडीसुद्धा तुम्हाला येणार नाही. त्यामुळे साडी पाहिजे आणि रेशन कार्ड चालू ठेवायचं आहे तर KYC जरुरी आहे.
आणि लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे रेशन कार्डची KYC ज्यांनी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या. कारण तहसीलमार्फत ते योजना आता चालू आहे. प्रत्येक कुपनवाला ते करून देत आहे. त्यामुळे रेशन कार्डची KYC करणं जरुरी आहे. 10व्या हप्त्याचं 3600 कोटी रुपये वाटप होणार आहे. पहिल्या टप्प्यात काही महिलांना पैसे, काही जिल्ह्यातील महिलांना पैसे, दुसऱ्या टप्प्यात काही जिल्ह्यातील काही महिलांना पैसे. हे वाटप आणि 52 लाख महिला बाद करण्यात आलेले आहेत. 4 नियम आणि 2 डॉक्युमेंट तुमच्यासाठी महत्त्वाचे होते. हे जर नियम तुम्ही पाळले नाहीत तर मात्र इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार तुम्हाला नसणार आहे. आणि हे सांगितलेले आपण सर्व डॉक्युमेंट आणि रेशन कार्डची KYC ही करून घ्या तरच तुम्हाला लाभ भेटेल. अन्यथा तुम्ही यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे हे सर्व जी आपण माहिती दिलेली आहे ती सर्व क्लिअर करा तरच तुम्हाला सर्व लाभ आणि इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे सुरळीत पडत राहतील. अन्यथा तुम्हाला हे लाभ भेटणार नाहीत. आणि रेशन कार्ड जर KYC केली नाही तरीसुद्धा तुम्हाला यात साडीसुद्धा भेटणार नाही आणि रेशन कार्ड तुम्हाला मालसुद्धा भेटणार नाही आणि लाडकी बहीण योजनेपासून सुद्धा वंचित राहू शकता. त्यामुळे रेशन कार्ड KYC किती महत्त्वाचे आहे तुम्हाला समजलंच असेल आणि महत्त्वाच्या अपडेट आज आपण जाणून घेतल्या. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमच्यासाठी अशाच नवनवीन अपडेट आपण रोज घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला धन्यवाद.